या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, मी देवयानी. मुंबई तकच्या वेदर रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या काही दिवसांपासून पावसाने ब्रेक घेतलेला होता, पण आता पुढचे 2 ते 3 दिवस आपल्याला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो, कारण तशी परिस्थिती किंवा तसे एक पोषक वातावरण जे आहे ते आता तयार झालेलं आहे. आता हा पाऊस नक्की महाराष्ट्रातल्या कुठल्या भागांमध्ये येणार आहे तेच आपल्याला समजून घ्यायचं. त्यासाठी आपण आधी सॅटेलाइट इमेज जी आहे, व्हिडिओ जो आहे त्याच्याकडे जाऊयात आणि समजून घेऊयात की नक्की काय परिस्थिती आहे. आता याच्यात जर तुम्ही बघितलं तर अनेक दिवसांपासून अरबी समुद्रामध्ये एक पोषक वातावरण तयार झालेलं नव्हतं आणि त्यामुळेच जे मान्सूनचे वारे आहेत, जे अरबी समुद्रातनं महाराष्ट्राकडे पाऊस घेऊन येतात, ते वारे जे आहेत ते आता ईशान्य भारताकडे गेलेले होते आणि त्याच्यामुळेच कुठेतरी महाराष्ट्रात पावसानं ब्रेक घेतलेला होता. आणि बंगालच्या उपसागरामध्ये जरी पोषक वातावरण तयार झालेलं असलं तरीही त्याचा थेट इम्पॅक्ट किंवा परिणाम जो आहे तो महाराष्ट्रावर होत नव्हता, तर तो आपल्याला बंगालमध्ये बघायला मिळत होता. कारण त्याच्या जवळ म्हणजे बंगालच्या जवळ एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं किंवा सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालेलं होतं. पण आता जर तुम्ही बघितलं तर जे सायक्लॉनिक सर्क्युलेशन साधारण या भागात होतं ते आता भारतात आतल्या बाजूला सरकायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणूनच आता महाराष्ट्रात सुद्धा पाऊस पडू शकेल असं म्हटलं जात आहे. आता बंगालच्या जवळ जे सायक्लॉनिक सर्क्युलेशन होतं किंवा जे कमी दाबाचं एक क्षेत्र तयार झालेलं होतं त्याचे वारे जे आहेत, जे बंगालच्या उपसागरातनं तयार होऊन मग नंतर पुढे बंगालकडे गेलं आणि त्याच्यानंतर आता ते आपल्याला साधारण छत्तीसगड, ओडिसा, झारखंड या भागामध्ये आत सरकताना बघायला मिळतंय. आणि बिकॉज ते आत सरकतंय त्याच्यामुळे काय होतंय तर जी मॉइश्चर आहे, ज्याला आपण आर्द्रता म्हणतो किंवा ज्याला आपण एक ढग दाटून येणं म्हणतो, ढग तयार होणं म्हणतो, ते आता व्हायला सुरुवात झालेली आहे. ते वारे जे आहेत ते वाहत आहेत आणि ते आता महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत आणि म्हणूनच आपल्याला महाराष्ट्रात विदर्भातल्या काही भागामध्ये, मराठवाड्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये. अशी परिस्थिती आता तरी तयार झालेली आहे. आता आपण जर पुढे जाऊन अंदाज बघायचा म्हटला तर कुठे कुठे नक्की अलर्ट देण्यात आलेला आहे ते आपल्याला समजून घ्यायचंय. आता 17 तारखेचा अंदाज बघा. जसं मी म्हणाले की बंगालकडनं जे वारे आहेत ते हळूहळू झारखंड, ओडिसा या भागात आता आपल्याला आर्द्रता बघायला मिळतेय आणि त्याचाच परिणाम म्हणून आता आपल्याला महाराष्ट्रातल्या विदर्भात सुद्धा अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे 17 तारखेसाठी आपण बघितलं तर नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम या संपूर्ण भागाला म्हणजे अकोला, अमरावती सोडलं तर संपूर्ण आणि बुलढाणा सोडलं तर संपूर्ण भागाला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजे अगदी ऑरेंज आणि रेड अलर्ट जरी नसला तरी जो पाऊस अजिबातच येत नव्हता तो आता पुन्हा सुरू होईल विदर्भात अशी चिन्ह आपल्याला बघायला मिळतात आणि म्हणूनच येलो अलर्ट आहे की हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो 17 तारखेला. त्याचबरोबर सातारा असेल, सोलापूर असेल, लातूर असेल, नांदेड असेल, धाराशिव असेल या भागात सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. उर्वरित भागात अनेक ठिकाणी थंडरस्टॉर्म म्हणजे वादळी वारे किंवा ढगाळ वातावरण होईल अशी परिस्थिती आहे, असे चिन्ह दिलेलं आहे. पण अलर्ट तिथे देण्यात आलेला नाहीये, जो अलर्ट आपल्याला याच अख्ख्या पट्ट्यामध्ये कुठेतरी बघायला मिळतोय. आता आपण 18 तारखेचा अंदाज जर बघायचा झाला तर 18 तारखेला सुद्धा विदर्भात आणि मराठवाड्यातल्या काही भागांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये नागपूर आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, गडचिरोली आहे, अगदी अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी आणि नांदेड इथे सुद्धा त्यांचा सुद्धा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. आता आपण जर एकूण अंदाज बघायचा झाला तर पुढचे 2 दिवस आपल्याला नक्कीच काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. आता जुलै महिना जो म्हटलं होतं IMD कडनं जे म्हणण्यात आलं, हवामान खात्याकडनं जे म्हणण्यात आलेलं होतं की जुलै महिन्यामध्ये किती पाऊस पडणार आहे, तर त्याच्यासाठीचा अंदाज सुद्धा त्यांनी सांगितलेला होता की किती पाऊस पडलेला आहे. तर ते आपण महाराष्ट्राचं जर बघितलं तर इथे त्यांनी एक स्केल दिलेली आहे की कुठला रंग असला की तिथे किती पाऊस झालेला आहे आणि किती अपेक्षित आहे अशी ती स्केल आहे. आता जिथे जिथे निळा रंग बघायला मिळतोय तिथे आपल्याला सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे असं त्याचा अर्थ होतो. जिथे जिथे आपल्याला लाल आणि हिरवा रंग दिसतोय तिथे आपल्याला जिथे हिरवा आहे तिथे सरासरी पाऊस झालेला आहे. जिथे आपल्याला ऑरेंज किंवा लालसर रंग दिसतोय याचा अर्थ असा होतो की सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस झालेला आहे आणि जिथे पिवळा रंग आहे किंवा पांढरा रंग आहे तिथे सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झालेला आहे असा त्याचा अर्थ आहे. आता इथे आपण जर बघितलं तर आसाम असेल, अरुणाचल प्रदेश असेल, मणिपूर असेल आणि मिझोरम असेल किंवा सिक्कीम असेल या सगळीकडे आपण जर बघितलं तर कुठेच निळा रंग देण्यात आलेला नाहीये. त्याचं कारण असं आहे की जुलैच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये या भागात किती पाऊस झालेला आहे तर तो साधारण
नॉर्मल रेंजमध्ये आहे किंवा डेफिशियंट आहे. म्हणजे काय, सरासरी इतका पाऊस झालेला आहे, नेहमी होतो तितका पाऊस झालेला आहे किंवा त्याच्यापेक्षा थोडा कमी पाऊस झालेला आहे, पण एक्सेस खूप जास्त पाऊस कुठल्याच भागात इथे सुद्धा झालेला नाहीये. आता ज्या वेळेला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला ईशान्य भारतात सगळीकडे मुसळधार पाऊस बघायला मिळते, तर जुलैच्या शेवटी कदाचित हे चित्र जे आहे ते बदललेलं असेल. पण आपण जर महाराष्ट्राकडे आलो तर महाराष्ट्रात जरी त्यांनी हिरवा रंग दिलेला असला, म्हणजे सरासरी पाऊस जरी झालेला असला, नॉर्मल रेंजचा पाऊस जरी झालेला असला जुलैच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये, तरी सुद्धा तो सगळ्या भागांमध्ये झालेला नाहीये. आणि म्हणूनच आताचे हे नंतरचे 15 दिवस जे आहेत ते जास्त महत्वाचे ठरतात, की विदर्भ आणि मराठवाडा, मध्य महाराष्ट्र इथल्या काही काही जिल्ह्यांमध्ये अजिबातच पाऊस झालेला नाहीये. पेरण्यांसाठी प्रॉब्लेम्स झालेले आहेत कारण पाऊस झालेला नाहीये. त्याच्यामुळेच आता पुढचे 15 दिवस हे जास्त महत्वाचे ठरतात. साधारण 350.8 मिलीमीटर पाऊस जो आहे तो होणं अपेक्षित असतो, झालेला आहे 322.2, म्हणजे साधारण 8% कमी पाऊस जो आहे तो झालेला आहे. पण आपण जवळपास गेलेलो आहोत रेंजच्या, म्हणून त्यांनी तिथे हिरवा रंग दिलेला आहे. पण ही संपूर्ण महाराष्ट्राची सरासरी आहे, एखाद्या एकाच भागाची नाही, आणि म्हणून आपण नॉर्मल मध्ये आलोय. आपण जर मराठवाड्याचा, विदर्भाचा जर वेगळे वेगळे आकडे बघितले तर आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्रात सगळीकडे सेम पाऊस झालेला नाही किंवा तितक्याच मुसळधार प्रमाणात पाऊस झालेला नाहीये. त्याच्यामुळे हे पुढचे 15 दिवस जे आहेत ते जास्त महत्वाचे ठरतात. आता तरी बंगालच्या उपसागरामध्ये एक अनुकूल परिस्थिती तयार झालेली आहे, पोषक वातावरण तयार झालेलं आहे, ज्याचा फायदा आपल्याला आता होतोय. पण पुढच्या 15 दिवसात जर अरबी समुद्रामध्ये सुद्धा असं वातावरण तयार झालं किंवा एखादी वेदर सिस्टीम ज्याला म्हणतात ती तयार झाली, तर महाराष्ट्रासाठी जास्त चांगली परिस्थिती जी आहे ती होऊ शकते आणि जास्त प्रमाणात पाऊस होऊ शकतो, असं आत्ताच्या घडीला तरी आपण म्हणू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे तेही सांगा. आणि अर्थातच रोजच्या अपडेट्ससाठी मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.